हेलो एवरीवन, माई सेल्फ दीपाली दिघे एंड मैं 18% मैनेजर हूँ ओरिफ्लेम के साथ एंड आई जस्ट लव दिस अपॉर्चुनिटी। इस अपॉर्चुनिटी ने मुझे बहुत कुछ दिया है। एक सिंपल हाउसवाइफ टर्न्स इनटू डिजिटल मॉम ट्रेनर। एक सिंपल लेडी जो घर पर बैठती थी, सिर्फ घर का कामकाज देखती थी, घर से बाहर निकलना भी उसके लिए कुछ पॉसिबल नहीं था। लेकिन इस अपॉर्चुनिटी ने मुझे घर पर बैठकर ही एक ऐसी लाइफ दी है जिसे मैंने कभी सोचा भी नहीं था। अभी मैं सिर्फ फाइनेंशियल इंडिपेंडेंट नहीं हूँ, बल्कि मैं एक सेल्फ कॉन्फिडेंट लेडी हूँ जो मैं भी कुछ कर सकती हूँ, मैं भी पैसा कमा सकती हूँ, मैं भी इस तरह से आगे बढ़ सकती हूँ, ग्रो कर सकती हूँ। ये विश्वास मुझे इस अपॉर्चुनिटी ने दिया है। सिर्फ फाइनेंशियल इंडिपेंडेंट नहीं बनाया, बल्कि बहुत सारी चीज़ें मुझे यहाँ पे सीखने को मिली है और मुझे इससे भी आगे बढ़ना है। मेरा सपना है कि मैं खुद को फाइनेंशियली स्ट्रॉन्ग बनाऊँ, अपने बच्चों को बेटर फ्यूचर दूँ और मेरे जैसे लाखों लेडीज़ है जो ये समझती है कि मैं कुछ नहीं कर सकती, मैं आगे नहीं बढ़ सकती, पैसा कमाना, ऐसी अपॉर्चुनिटी से साथ ग्रो करना ये तो मेरे बस की बात ही नहीं है। ऐसे लेडीज़ को अपने साथ लेकर आगे बढ़ना ये मेरा ड्रीम है। वुमेन एम्पावरमेंट पे काम करना है, मेरे जैसे लेडीज़ को और आगे बढ़ाना है और उनके साथ मुझे ग्रो करना है, ये मेरा ड्रीम है। तो आओ सब मिलकर एक साथ ग्रो करेंगे। नमस्कार, मी वैभव प्रधान, स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत। असं एका ठिकाणी म्हटलं जातं, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, येते नयनी पाणी। असं डोळ्यातून पाणी येणारं स्त्रीचं कर्तृत्व आणि स्त्रीचा त्याग बघितला की खरंच मन हेलावतं। आणि मग या स्त्रीनं झेललेल्या अनेक हाल अपेष्टा आणि अनेक रूढी परंपरातून सहन केलेला तो त्याग खऱ्या डोळ्यासमोर येतो आणि मग हा त्याग आपल्याला खऱ्या अर्थानं शौर्य आणि परंपरा दाखवतो। तो राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, राणी ताराराणी यांच्याच माध्यमातून। आणि मग ही स्त्री सक्षम झाली आणि ती प्रत्येक क्षेत्रात जाऊ लागली। अशाच औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या दीपाली दिघे मॅडम आपल्यासोबत आहेत। मी स्पीड न्यूज लाईव्ह 24 तर्फे त्यांचं स्वागत करतो, कारण त्यांना 8 मार्च महिला दिन या महिला दिनानिमित्त स्पीड न्यूज लाईव्ह 24 चा रणरागिणी पुरस्कार आम्ही देत आहोत। मी त्या मॅडमांचं आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मॅडम नमस्कार। मी पहिल्यांदा असं विचारेन की महिलांचा सन्मान या जगात होतोय का, या काळात होतोय का, असं तुम्हाला वाटतं का? महिलांनी आता, तसं तुम्ही आत्ताच सांगितलं की महिलांनी रूढी परंपरा, जे तुम्ही ओव्हरऑल सांगितलं, कितीतरी महिला आता बरीच क्षेत्र पादाक्रांत करत आहेत। न्यूज चॅनल असू देत, आणखीन पायलट म्हणा, किंवा बरीच अशी क्षेत्र आहेत की जिथं महिला आता आपलं नाव उज्ज्वल करत आहेत। असं कुठलंही क्षेत्र आता उरलं नाहीये की जिथं महिला जात नाहीयेत। सगळी क्षेत्र त्यांनी पादाक्रांत केलेत, कॉर्पोरेट असू दे, बरंच काही क्षेत्र मोठं। आणि पण ह्याच्याबरोबरच महिलेचं एक खास वैशिष्ट्य हे असतं की हे सगळं जेव्हा ती पादाक्रांत करत असते, क्षेत्र शिखर गाठत असते, परंतु ती तेव्हा तिचं ती घरटं विसरत नाही, तेव्हा ती तिच्या मुलांना विसरत नाही, तिच्या नवऱ्याच्या ज्या सवयी आहेत त्या ती करायच्या विसरत नाही। म्हणजे सगळ्यांचं व्यवस्थित करूनच ती ही क्षेत्र पादाक्रांत म्हणजे तिला दुर्बल मानलं जात असलं तरी सुद्धा ती दुर्बल झाली नाहीये। ती ओव्हरऑल सगळी क्षेत्र जरी सांभाळत असली तरी ती मल्टीटास्किंग हा तिचा जो गुण आहे तिच्यातला, तो उपजतच तिच्यात असतो, मल्टीटास्किंग गुण। त्यामुळे ती सगळी नाती सुद्धा व्यवस्थित सांभाळते आणि जिथं ती काम करते ते सुद्धा ती व्यवस्थित सांभाळते। त्यामुळं मला असं वाटतंय की महिलांचा सन्मान आजच्या काळात वाढलेला आहे, तिचा कमी होतोय असं मला तरी वाटत नाही, कारण बऱ्याच क्षेत्रात ती आता नावारूपाला येत आहे। त्यामुळे महिलेचा सन्मान हा बऱ्याच ठिकाणी होत आहे असं मला वाटतं। म्हणजे जर आपण अनेक जण उदाहरणं देतात, उदाहरणार्थ शेतकऱ्याचं उदाहरण घेतलं तर शेतकरी कर्जबाजारी म्हणून आत्महत्या करतो, पण शेतकऱ्याची बायको मरत नाही, अशी अनेक उदाहरणं आपण या ठिकाणी बघतो। मग ती कुटुंब व्यवस्था सक्षमपणे उभा राहिली पाहिजे। जरी धनी गेला तरी सुद्धा
मी माझ्या मुलाबाळांना किंवा माझ्या घराला सक्षमपणे सांभाळलं पाहिजे म्हणून ती इतरांना धीर देण्यासाठी ती आपल्या अंगात बळ निर्माण करून उभी राहते. मला सांगा मॅडम, तुम्हाला महिला म्हणून चांगले वाईट अनुभव आलेत का? हो, आणि असे कोणकोणते अनुभव आलेत? महिला म्हणून मला चांगले वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव आलेले आहेत. आणि मी ज्या क्षेत्रात आता मी आहे, माझी जी कंपनी आहे ओरिफ्लेम कंपनीत, मी आता सध्या सिनियर मॅनेजर आहे. तर ह्या क्षेत्रात गेल्यानंतर बरेच अनुभव मला आलेले आहेत आणि त्याच्या आधी सुद्धा मला बरेच अनुभव आलेले आहेत. त्यात काही चांगले सुद्धा आहेत आणि काही वाईट सुद्धा आहेत. तर मुलगी म्हणून एखाद्या घरात जेव्हा ती मुलगी जन्माला येते तेव्हा तिला संगोपन तिचं कसं होतं की ही बाबा एक मुलगी आहे, ही एक परक्याचं धन आहे आणि हिला काय, ही जाणारच आहे एक दिवस आपल्याला सोडून. त्यामुळे संबोधलं जातं की ही तू आमची नाहीच आहेस, तू कधी ना कधीतरी हे घर सोडून जाणारच आहेस. मग तिच्या मनावर ते लहानपणापासून बिंबवलं जातं की कधी ना कधीतरी तुला जायचं आहे. आणि माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मला सुद्धा हेच स्वप्न दाखवली गेली होती रादर लहानपणापासून की गुडिया राणी, बिटिया राणी, एक दिन तुझा येणार आहे घोड्यावरून तुझा राजकुमार आणि तो तुला नेणार आहे. म्हणजे तू पुढे जाऊन संसार करायचा आहेस आणि तुझ्या नवऱ्याचं घर सांभाळायचं आहेस. अशीच स्वप्न मुलींना दाखवली जातात. आणि त्यातून कुठंतरी ती सक्षम व्हावी, स्वतःच्या पायावरती उभं राहावी, हा तिला हे दाखवलंच जात नाही की हिला बाबा काहीतरी, ही सुद्धा आहे एक, की ही सुद्धा करू शकते. म्हणजे तिला फक्त चूल आणि एवढंच फक्त दाखवलं जातं. ह्याची स्वप्न तिला दाखवली जातात लहानपणापासून की तू आमची नाहीयेस, तुला चूलमूल करायला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, बरोबर, असं तिला दाखवलं जातं. परंतु मुलींनी हे स्वतः ठरवावं की माझं हे, मुलींना एक सांगणं आहे, स्त्रियांना एक सांगणं आहे की जरी तुम्ही कुठल्याही बॅकग्राऊंड मध्ये असला तरी तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे की मला फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचं आहे, मला स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची आहे, मला स्वतःला काहीतरी करायचं आहे, हे तिनं नेहमी डोक्यात ठेवावं. जरी पती तिचा भलेही बराच पैसा कमवणारा असेल किंवा तिच्या घरी कशाचीही कमतरता नसेल, परंतु तिचं स्वतःचं अस्तित्व असणं हे फार गरजेचं आहे. हे तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे तिचं स्वतःचं अस्तित्व असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून तिनं कुणावरही डिपेंड न राहता स्वतः सक्षम असणं फार गरजेचं आहे. आणि जर तुम्ही स्वतः सक्षम असाल तर तुम्ही प्रत्येक परिस्थितीला व्यवस्थित सामोरे जाऊ शकता. तुमचं शिक्षण जर बघितलं तर BA सायकोलॉजी तुमचं शिक्षण झालंय, पण BA सायकोलॉजी आणि हे औद्योगिक क्षेत्र याचा मेळ नेमका तुम्ही कसा घातला? माझी आवड होती, सायकोलॉजी हा विषय फार आवडायचा मला. पण फक्त BA सायकोलॉजी 1 वर्षच मी त्यात स्पेशलायझेशन करू शकले. पुढं 22व्या वर्षी माझं लग्न झालं, लगेच 23व्या वर्षी मला माझी पहिली मुलगी झाली. आणि त्यामुळं मला बाहेर शिक्षण करणं किंवा इच्छा असून सुद्धा पुढं स्पेशलायझेशन करणं वगैरे मला कधी जमलं नाही. आणि मुलगी झाल्यानंतर मी सुद्धा एक आई बनले आणि आई बनल्यानंतर आई पण मी एन्जॉय करू लागले. त्यामुळे मला स्वतःचाच विसर पडत गेला की आपल्याला आपली काही स्वप्न आहेत, आपण काहीतरी करायचं आहे, हे मी पूर्ण विसरून गेले. आई पण मी खूप एन्जॉय करायचे, पण कुठंतरी मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटायचं की आपलं वय 23 आहे, आपण ह्या वयात आई होऊन फक्त घरी बसलोय, पण आपले जे आपल्या बरोबरीचे आहेत, आपले जे फ्रेंड सर्कल होतं ते आत्ता काय करते, ते आत्ता कुठं आहे, ही मनात कुठेतरी एक शंका यायची. किंवा ते जेव्हा मला फोन करायचे की आज भेटतीस का, तेव्हा मला ते सहज शक्य व्हायचं नाही. कारण मला माझी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी आणि माझ्या मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी करताना मला ते सहज शक्य व्हायचं नाही. मग ते कुठंतरी मनात वाटायचं की आपण फक्त घरी बसलोय, काही करत नाही. पण माझी जेव्हा मुलगी मोठी झाली तेव्हा ती मला सांगायला लागली की माझ्या फ्रेंडची ही मम्मा आहे ना, ती ते करते, ती असं करते, तू घरीच बसतेस, तू का काय करत नाहीस, तू एक काम कर, शाळेत टीचर हो, माझ्या शाळेत टीचर हो. म्हणजे मुलीने तुम्हाला सांगितलं? माझी मुलगी मला सुचवायची. मग मुलीची इच्छा आहे तर का आपण हे करत नाही. आणि घर बसल्या आपण एवढा वेळ हेच घालवतो. आणि जेव्हा आपण घरी बसून असतो तेव्हा आपण काहीच करत नसतो, तेव्हा आपला कॉन्फिडन्स पण खूप रसातळाला जातो.
एक वेळ अशी होती की मुलगीच्या शाळेत जाऊन पॅरेंट्स मीटिंग एकटीनं अटेंड करणं सुद्धा मला जमायचं नाही. अशी वेळ सुद्धा होती माझा इतका कॉन्फिडन्स त्यावेळी लो झाला होता. परंतु आता मी स्वतः मीटिंग्स घेते. माझ्या मीटिंग्सला 100 वरच्या लेडीज अटेंड करतात. भले ती आता ऑनलाईन जरी असली तरी सुद्धा मी तेवढे कॉन्फिडंट झाले. ह्या अपॉर्च्युनिटीने मला बरंच काही शिकवलं. लोकांसमोर बोलणं असू दे, परत माझे प्रोडक्ट प्रेझेंट करणं असू दे, माझ्या कंपनीला प्रमोट करणं असू दे, बऱ्याच गोष्टी मला ह्या अपॉर्च्युनिटीने शिकवल्या. अगदी कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करणं असू दे, किंवा तिथं कसं प्रेझेंटेबल बोलणं पाहिजे, किंवा आपला मुद्दा समोरच्याला कसा पटवून सांगितला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी मी इथं शिकत गेले, ज्या मी काहीच करू शकत नव्हते. घरी बसल्यामुळं पूर्ण मी डाऊन झाले होते. कॉन्फिडन्स लेवल माझा लूज झाला होता. पण ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या अपॉर्च्युनिटी आल्यांमध्ये शिकले. या अपॉर्च्युनिटीनं मला बरंच काही दिलं. नुसता मला पैसा कमवायला शिकवलेलंच नाहीये. ह्या अपॉर्च्युनिटीनं एक कॉन्फिडन्स दिला आहे आणि मी हे काम करू शकते, मी एक उद्योजिका बनू शकते, हा विश्वास मला या अपॉर्च्युनिटीमुळे दिला. ह्या अपॉर्च्युनिटीमुळेच मला घडवलेला आहे असं मी म्हणेन. मग हा विश्वास तुमच्यात निर्माण झाला तर याची प्रेरणा नेमकी कोण? जेव्हा मी ह्या अपॉर्च्युनिटीमध्ये आले तेव्हा मी बघत गेले की इथं एक गोष्ट पहिली म्हणजे मला काय जाणवली की इथं कुठलंही छोट्यातलं छोटं काम जरी मी केलं तरी माझं रिकॉग्निशन माझी मेंटॉर करायची. साधी एक मी छोटी ऑर्डर प्लेस केली तरी माझं रिकॉग्निशन व्हायचं, माझं कौतुक व्हायचं. बरेच जण मला कॉंग्रॅच्युलेशन्स करायचे. मी तेच घरात इतकं घरच्यांसाठी सगळं करायचे. मी घरी समजा मी जरी 50 चपात्या जरी लाटल्या तरी कोणी बाई जाऊन कौतुक करत नाही, बाई तू 50 चपात्या लाटल्यास, तू दमली असशील, तू बस. पण त्यातली एखादी चपाती जर करपली असेल तर तुम्हाला हमखासून बोलणार की अगं तुझी चपाती करपली, तुझं लक्ष कुठं होतं. 99% काम चांगलं केलं तर त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही, तरी पण 1% वाईट केलं सगळ्यांचं लक्ष जातं. परंतु माझी अपॉर्च्युनिटी अशी आहे की इथं लेडीजला प्रमोट करते, तिचं कौतुक करते. मोस्टली तुम्ही बघत असाल समाजामध्ये कुठलीही बाईला कौतुक करत नाही, उलट तिच्यावर जळतेच. तू साधं ती छान जरी दिसत असली तरी तू छान दिसतेस हे म्हणायला सुद्धा एका लेडीजला जळ जातं. परंतु माझी अपॉर्च्युनिटी अशी आहे की हा तू किती सुंदर दिसतेस, आज तू आज काय केलंस हे म्हणायला तिथं बाईला शिकवते आणि लेडीजला पुढं नेते. आपण हे बघतो जेव्हा एखादी मिस वर्ल्ड होते तेव्हा जुनी मिस वर्ल्ड तिला क्राऊन घालते. माझी अपॉर्च्युनिटी सेम तेच काम करते. इथं क्वीन्स आहेत सगळ्या आणि क्वीन्सला क्राऊन घालते. त्यामुळे सगळ्या लेडीजना पुढं नेणं, महिलांना माझ्यासारखंच बऱ्याच लेडीज आहेत. मला शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना असंच वाटायचं की बाबा मी काही करू शकत नाही, मी एक ॲव्हरेज स्टुडंट आहे, मी घरीच बसणारी मुलगी आहे. परंतु अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी होत्या की त्यांना सुद्धा असंच वाटायचं आणि त्यांना सुद्धा मला हेच सांगायचं आहे की मी हे करू शकते तर तुम्ही का नाही. तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणेच असं पुढे येऊ शकता. माझ्याकडे अशी अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही घर बसल्या फॅमिली सांभाळून स्वतःचं फायनान्शियली फ्रीडम शोधू शकता आणि तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून जे राहावं लागतंय ते राहावं लागणार नाही. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. मला सगळ्या महिलांना हेच सांगायचं आहे की तुम्ही जर विचार केला तर सगळं काही करू शकता. इथं अशक्य काहीच नाही. तो महिलांमध्ये दृढ विश्वास निर्माण करण्यासाठी म्हणजे तुम्ही तुमचे चांगले वाईट अनुभव सांगितले. जसं मी पहिल्या प्रस्तावनेत म्हणलो की जिजाऊ सावित्रीबाई ह्या घडल्या, त्याचा फॉलोअप घेत तुम्ही सांगितलं की इथं ह्या जगात कोणतीही महिला कमी नाही, ती काहीही करू शकते. तर एक विश्वास म्हणून की जो तुमच्यात कॉन्फिडन्स आला तो कॉन्फिडन्स इतर महिलांना देण्यासाठी तुम्ही काय सांगाल? जे आज मी खरंच काम करू शकते. आम्ही तू जसं सांगितलंस की जॉईंट फॅमिली आहे, आम्ही जावा मिळून एकत्र हा बिझनेस केला. माझ्या जावेमुळेच मला ही अपॉर्च्युनिटी खरं तर मिळाली. त्या आत्ता डायरेक्टर आहेत, मी त्यांच्या अंडर आहे आणि त्यांच्यामुळंच हा बिझनेस मला समजला. त्यामुळं मला सुद्धा बायकांना हेच सांगायचं आहे की तुम्ही एकमेकींचे पाय ओढत बसण्यापेक्षा एकमेकींना साथ द्या आणि एकमेकीच्या साथीने पुढे चला. महिलेने जर महिलांची साथ दिली तर त्या सुद्धा अशाच पुढे जाऊ शकतात. अशक्य इथं कुठलंच नाहीये. फक्त मी हे करू शकते हा विश्वास स्वतःमध्ये जर त्यांनी डेव्हलप केला तर त्या सुद्धा पुढे जाऊ शकतात.
आणि असं कुठलंच क्षेत्र नाहीये, माझंच असं नाही की कुठलंच असं क्षेत्र नाहीये की जिथं आपण काही करू शकत नाही, अशी गोष्ट नाहीये. एका म्हणजे अनेक ठिकाणी असं ऐकलेलं होतं की जावाजावांचं भांडण, जावाजावांचा झगडा होतो, हो पण तुम्ही एकत्र बिझनेस हो, करून हो. तुमची फॅमिली एकत्र हो सांभाळताय, हो हो हो. याचं खूप मोठं कौतुक आहे. मला सांगा मॅडम, आपण शेवटाकडे येतोय. हा. अशी कोणती स्वप्न आहेत की हम्म. ज्या स्वप्नातून तुम्ही औद्योगिक क्षेत्रात आहातच, हम्म. पण त्या औद्योगिक क्षेत्राबरोबर एक आर्थिक म्हणजे तुमच्या औद्योगिक क्षेत्रातला मिळणारा एक आर्थिक हम्म. टक्का की तो तुम्ही समाजासाठी खर्च हा. करून सामाजिक कामांची एक नवी उंची तुम्ही गाठाल. माझी जी ही कंपनी आहे, ओरिफ्लेम कंपनी, खरं तर ही कंपनी हे काम पहिल्यापासूनच करते. आम्ही आमचा जो काही महिन्याचा म्हणा किंवा त्यांचा जो टर्नओव्हर असेल त्यातला थोडाफार कितीतरी टक्के हा भाग असतो तो अनाथ आश्रमांना, वृद्धाश्रमांना ते ऑलरेडी पेड करतच आहेत. त्यामुळं आमच्या नकळत सुद्धा ही गोष्ट घडत आलेली आहे. हे सामाजिक आम्हाला कामांची. की माहित पण नाहीये की आम्हाला आमचा प्रॉफिट एवढा थोडा तिकडे जातोय, हे होतोय. ऑलरेडी हा तिकडे जातच आलाय. कंपनी सुद्धा आमचं ते काम करते आहे की मुलींच्या शिक्षणासाठी म्हणा, अनाथ मुलांसाठी म्हणा, आमची कंपनी दर महिन्याला, दर वर्षाला त्यांचं थोडाफार प्रॉफिट जो आहे तो तिकडे देत असते, शेअर करत असते. आणि मला सुद्धा हे अशी कामं करायला आवडतील. पुढे महिला जितक्या माझ्यासोबत मला नेता येतील, जितक्या ज्यांना सक्षम बनवता येईल, जशी मी आज सक्षम बनले. माझ्या कंपनीचा एक ब्रीद वाक्य हे आहे की मेक मनी, हॅव फन आणि लुक गुड. महिलांना ही आवडणारीच गोष्ट आहे की तू कुठल्या महिलेला सुंदर दिसायला आवडत नाही. प्रत्येक महिलेला सुंदर दिसायला आवडतं, प्रत्येक महिलेला फिरायला आवडतं. मग ही माझी अपॉर्च्युनिटी अशी आहे की जी सुंदर सुद्धा तुम्हाला दिसायला मदत करते. ती तुम्हाला फक्त पैसाच कमवून देत नाही, तर पैसा तर तुम्ही कमवताच इथं, मेक मनी होतच तुमचं इथं. प्रोडक्ट्समुळे तुम्ही सुंदर तर दिसता, तुमची इनर आउटर ब्युटी इथं एनहान्स केली जाते. आणि तुम्ही सोशलायझेशन पण होतं इथं. ते कसं होतं तर तुम्हाला इथं ट्रिप सुद्धा मिळतात, बाहेर तुम्हाला फिरायला सुद्धा इथं मिळतं. आणि फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा तुम्ही ह्या कंपनीच्या या अपॉर्च्युनिटीच्या जोरावर जाऊ शकता. त्यामुळे तिथं तुम्ही नवीन फ्रेंड सर्कल करू शकता आणि तिथं तुम्ही सोशलायझेशन तुमचं करू शकता. म्हणून मेक मनी, हॅव फन आणि लुक ग्रेट हे माझ्या कंपनीचं ब्रीदवाक्य आहे आणि ते महिलांसाठी खरोखर आवडीचं आहे असं मी म्हणेन. आपल्यासोबत होत्या दीपाली दिघे मॅडम. त्यांनी आपले वाईट अनुभव सांगितलेच, पण महिला सक्षम कशी झाली पाहिजे आणि त्या महिलेनं स्वतःवरती विश्वास ठेवून एक नवी उंची, नवं ध्येय कसं गाठलं पाहिजे हे सांगितलं. मॅडम, आज आम्हाला आनंद होतोय की तुम्हाला रणरागिणी पुरस्कार देताना की एका सक्षम महिलेला की जी दुसऱ्यांना सुद्धा सक्षम करण्यासाठी हिरिरीनं पुढं होते, त्या महिलेला पुरस्कार देण्यासाठी आम्हाला खूपच आनंद होतोय. तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमचं स्वागत करतो आणि या ठिकाणी तुमच्या भावी वाटचालीस आमच्या स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. हेलो एवरीवन, माई सेल्फ दीपाली दिघे एंड मैं 18% मैनेजर हूँ ओरिफ्लेम के साथ. एंड आई जस्ट लव दिस अपॉर्चुनिटी. इस अपॉर्चुनिटी ने मुझे बहुत कुछ दिया है. एक सिंपल हाउसवाइफ टर्न्स इनटू डिजिटल मॉम ट्रेनर. एक सिंपल लेडी जो घर पर बैठती थी, सिर्फ घर का कामकाज देखती थी, घर से बाहर निकलना भी उसके लिए कुछ पॉसिबल नहीं था. लेकिन इस अपॉर्चुनिटी ने मुझे घर पर बैठकर ही एक ऐसी लाइफ दी है जिसे मैंने कभी सोचा भी नहीं था. अभी मैं सिर्फ फाइनेंशियल इंडिपेंडेंट नहीं हूँ, बल्कि मैं एक सेल्फ कॉन्फिडेंट लेडी हूँ जो मैं भी कुछ कर सकती हूँ, मैं भी पैसा कमा सकती हूँ, मैं भी इस तरह से आगे बढ़ सकती हूँ, ग्रो कर सकती हूँ. ये विश्वास मुझे इस अपॉर्चुनिटी ने दिया है. सिर्फ फाइनेंशियल इंडिपेंडेंट नहीं बनाया, बल्कि बहुत सारी चीज़ें मुझे यहाँ पे सीखने को मिली है और मुझे इससे भी आगे बढ़ना है. मेरा सपना है कि मैं खुद को फाइनेंशियली स्ट्रॉन्ग बनाऊँ, अपने बच्चों को बेटर फ्यूचर दूँ. और मेरे जैसे लाखों लेडीज़ है जो ये समझती है कि मैं कुछ नहीं कर सकती, मैं आगे नहीं बढ़ सकती, पैसा कमाना, ऐसी अपॉर्चुनिटी से साथ ग्रो करना ये तो मेरे बस की बात ही नहीं है. ऐसे लेडीज़ को अपने साथ लेकर आगे बढ़ना ये मेरा ड्रीम है.
वुमेन एम्पावरमेंट पे काम करना है, मेरे जैसे लेडीज़ को और आगे बढ़ाना है और उनके साथ मुझे ग्रो करना है, ये मेरा ड्रीम है। तो आओ सब मिलकर एक साथ ग्रो करेंगे। For more information and videos, download Speed News Live 24 app and also subscribe to our YouTube channel.